आता सामना सुरू होईल. आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग कालपासून आपण हे सामने पाहतच होतात. कालपासून रोहन भोसले अतिशय नावाजलेला असा फलंदाज, गाजलेला असा फलंदाज, षटकारांचा त्याने पाऊस इथे आपल्याला भर उन्हात पाहायला मिळालेला आहे. अतिशय एक हाती सामना तो आपल्या संघाला विजय मिळवून देत आहे. आणि हा पहिलाच गडी बाद, पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद आणि मोठा धक्का. भोसले साठी आपण कौतुक करत होतो, तसंच साई प्रसाद मयेकरी एक मोठा फलंदाज होता, पण पहिल्याच चेंडूवरती तो बाद झालेला आहे. मोठा धक्का लागलेला आहे टीमला. आता पाहूया त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आलेला आहे आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो संतोष पाटील. आणि संतोषाचा दुसरा चेंडू उजवा त्याने मार केला. फुलटॉस आणि फुलटॉस सुद्धा झेल झालेली आहे. गुड फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे. आणि संतोष पाटील याचा कौतुक कराल तेवढं कमी. 2 चेंडूमध्ये 2 मोठे गडी बाद केलेले आपल्या संघासाठी. क्या बात आहे, गुड बॉलिंग संतोष. पंच निर्णय देतील, त्यांचा मान राखायचा आहे. आणि पंचांनी विकेट घोषित केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद. संतोष पाटील, क्या बात आहे. फलंदाज आलेला आहे, नवीन फलंदाज आलेले अमित पाटील. वर्ली विभागातील बाहुबली ज्याला म्हणतात तोच तो अमित पाटील आता आलेला आहे फलंदाजीसाठी. मोठे मोठे षटकार व चौकार मारतात. आणि गोलंदाजीसाठी आहे तो संतोष पाटील. दोघंही पाटील पाटील. पाहूया लोहे को लोहा काटताय. आणि संतोषांचा तिसरा चेंडू, काय कातील गोलंदाजी करतात आणि इथे हॅट्रिक झालेली आहे. मला असं वाटतंय पंचांचा निर्णय अजून आलेला नाही आहे आणि पंचांनी आउट घोषित केलेले आहे. हॅट्रिक संतोष पाटील, पहिली हॅट्रिक WPL ची, पर्व 4. आणि याला म्हणतात एक्सपिरियन्स संतोष पाटीलचा. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना